नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माय स्कूल। आत्ताची नवी बातमी समोर आलेली आहे। शालार्थ वेतन माहे एप्रिल 2026चे वेतन देयक सादर करताना करावयाची कार्यवाही या संदर्भाने एक नवीन बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे। चला तर वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला। शिक्षक बंधूंनो, संदर्भ क्रमांक 3 शासन परिपत्रक अंतर्गत सर्व शिक्षक यांनी शालार्थ प्रणाली वेतन बँक खात्याची ई-KYC तात्काळ पूर्ण करावी। संदर्भात शिक्षकांनी बँकेकडून ई-KYC पूर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र मुख्याध्यापक यांच्याकडे सादर करावे। अशा पद्धतीचं पत्र आपण याआधी डिस्कस केलेलं आहे। हे प्रमाणपत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक 24 एप्रिल 2026ला सकाळी 11 वाजेपर्यंत हे आपल्याला शेवटची डेडलाईन दिलेली आहे। यामध्ये आपल्या बहुतेक शिक्षक बंधूंनी बँकेकडून ई-KYC प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि ते आपल्या शाळेत सादर केलेलं आहे। कार्यालयाकडून आलेल्या सूचनेप्रमाणे सर्व बंधूंनी अशा प्रकारचं सहपत्र ई-KYC फॉर्म हा बँकेकडून प्रमाणपत्र म्हणून प्राप्त करून घेतलेला आहे आणि या प्रमाणपत्राबरोबर कुठल्याही प्रकारचे कागदपत्र जोडण्याची गरज नाही, कारण ई-KYC करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे नवे कागदपत्र द्यायचे नव्हते, तर केवळ ई-KYC केल्याचं प्रमाणपत्र घ्यायचं होतं। जर एखाद्या बंधूची ई-KYC एक्सपायरी झाली असेल तर फक्त त्यालाच फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत बँकेचा एक फॉर्म भरावा लागतो, तो भरण्याची गरज होती। तर बहुतेकांना अशा प्रकारचं प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि या प्रमाणपत्राला आपल्याला मुख्याध्यापकांकडे द्यायचं आहे। हे प्रमाणपत्र एकत्रित करून मुख्याध्यापकांनी एक नवे प्रमाणपत्र कार्यालयाला सादर करायचं आहे, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हे सर्व प्रमाणपत्र गोळा करून मुख्याध्यापकांना एक नवे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे। ते प्रमाणपत्र कसे आहे या संदर्भाने हा व्हिडिओ आपण बघूया। चला तर मी घेऊन चालतो ते नवीन फॉर्मॅट कसा आहे। तर शिक्षक बंधूंनो, आपण पाहू शकतो की एक नवीन फॉर्मॅट आपल्याला कार्यालयात जमा करायचं आहे आणि हे जमा करण्याचं काम मुख्याध्यापक यांच्याकडून करावं लागणार आहे। तर या पत्रात आपण पाहू शकतो की ई-कुबेर प्रणाली अंतर्गत वेतन करण्यासाठी शिक्षक कर्मचारी यांचे खाते तपासणी केल्याबाबत ई-KYC बाबत मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की मी म्हणजे मुख्याध्यापकांचं नाव, त्यानंतर शाळेचं नाव, माझ्या शाळेअंतर्गत कार्यरत सर्व शिक्षक कर्मचारी यांचे वेतनाचे खाते क्रमांक व IFSC कोड मी स्वतः तपासले असून बरोबर असल्याची खात्री केली आहे। तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांचे वेतन खाते शालार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत असल्याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे। अशा पद्धतीचं प्रमाणपत्र मुख्याध्यापकांना द्यावं लागणार आहे, तेव्हाच आपले एप्रिल महिन्याचे वेतन हे मार्गी लागणार आहे। तर माझी सर्व मुख्याध्यापक बंधूंना विनंती राहील की त्यांनी अशा प्रकारचे पत्र आपल्या वेबसाईटवरून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून हे प्रमाणपत्र डाउनलोड करावे आणि ते भरून आपल्या कार्यालयात सादर करावे। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।